हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माझ्या दाढीनं जर काडी फिरवली तर तुमची लंका जाळून खाक होईल। मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर, माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा ठाकरेंना इशारा। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात, तुमच्या दाढीसह तुम्ही ज्या लंकेत गेलाय ती लंका पेटवणार, संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलांसारखे बोलतात, बाळासाहेब चोराला वस्तू आहे का, शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल। पक्ष फोडले पण संपवण्याचं पाप केलं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवरती निशाणा, तर ठाकरे लोकशाहीत पक्ष पाप चोरण्याची भाषा करतात, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज, अतुल भातखळकर यांची टीका। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, कन्नड तसंच गंगापूर वैजापूरमध्ये ठाकरेंच्या सभा होणार। ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका, आज दुपारी सुनावणी होणार। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार, आरक्षणाबाबतचं विधेयक अधिवेशनात मांडलं जाण्याची ही शक्यता। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, सगेसोरेबाबतच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। 3 पक्ष एकत्र आल्यानं मला मतदारसंघच राहिला नाही, माझ्याकडे पद नसल्यानं कोणतीही निवडणूक आली तरी माझ्या नावाची चर्चा होते, पंकजा मुंडेंचं विधान। राजकारणात माझ्यासोबत दगाफटका, राजकीय वनवासही मिळाला, मात्र आता आधीपेक्षा 10 पट जास्त लोकांचं प्रेम मिळतंय, भाजपच्या गाव चलो अभियानातनं पंकजा मुंडेंचं विधान। शरद पवार आणि त्यांच्या सोबतीच्या सर्वांनी पुनर्विचार करावा, अजित पवार गटाच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य, नेत्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं, भुजबळांचा अप्रत्यक्षपणे पवारांना टोला। ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्यांना दिला, पवारांची निवडणूक आयोगावर टीका, तर सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार आज कल्याण उल्हासनगरच्या दौऱ्यावर, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार, उल्हासनगरमधील एल्गार परिषदेला हजेरी लावणार। दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय शांत बसायचं नाही, अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा नेत्यांचा निर्धार, तर जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, अजित पवारांनी नेत्यांचे टोचले कान। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। शिवरायांना रामदास स्वामींनी घडवलं, योगींच्या विधानानं पुन्हा एकदा नवं घमासान, तर जिजाऊ या शिवरायांच्या गुरु, काही लोक चुकीचं सांगतात, शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, गारपीट आणि अवकाळीनं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। जळगाव शहराचा आज पाणीपुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।